वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी काही नवीन अपडेट्स समोर येत आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत एसीपी सुनील कुराडे सर आहेत। सर, खरं तर शवविच्छेदन अहवालाच्या काही गोष्टी ज्या आहेत ते समोर आलेल्या आहेत। शवविच्छेदन अहवाल जो आलेला आहे या संदर्भात तुम्ही काय सांगाल? याच्यामध्ये आम्ही जी पहिल्यांदा 3 आरोपी मेन आरोपी अटक केले होते, त्यांची 2 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड वाढवून घेतलेली आहे आणि ते कस्टडी रिमांडनंतर शवविच्छेदन अहवालमधल्या ज्या जखमा आहेत त्यांच्या चौकशीच्या दृष्टीने त्यांच्याकडे चौकशी करत आहोत। एकूण 30 जखमांचा उल्लेख आहे आणि घटनेच्या दिवशी आत्महत्येच्या दिवशी जी तिला मारहाण झालेली आहे त्या संदर्भात सुद्धा आम्ही जखमांच्या बाबतीत त्याचबरोबर आरोपींकडे चौकशी करत आहोत। परंतु या प्रकरणामध्ये राजेंद्र हगवणे आणि सुनील हगवणे यांनी पलायन केल्यानंतर त्यांच्या मित्रांच्या तिथे त्यांनी आश्रय घेतला होता। त्यांच्या काही ज्या गाड्या आहेत त्या देखील जप्त करण्यात आल्या आहेत। या प्रकरणी किती जणांना आपण अटक केलेली आहे, त्यांची नावं काय आहेत? यामध्ये माजी ऊर्जा मंत्र्यांच्या मुलाचा देखील सहभाग आहे। हा एकूण 5 सहकार्य करणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेतलेला आहे। सुरुवातीला त्यांच्याकडे चौकशी केली। चौकशीत असं निष्पन्न झालं की ही घटना त्यांच्या नॉलेजमध्ये होती आणि नॉलेजमध्ये असतानाही अशा प्रकारे एका महिलेचा करुण अंत झालेला आहे। ही घटना माहीत असताना त्यांनी या 2 आरोपींना लपण्यासाठी किंवा पलायन करण्यासाठी सहकार्य केलं। त्या दृष्टिकोनातून यांना आम्ही ताब्यात घेतलेले असून त्यांची नावे मोहन बेगडे हे वडगाव मावळचे आहेत, बंडू फाटक हे लोणावळ्याचे आहेत आणि अमोल जाधव आणि राहुल जाधव हे पुसेगाव खटाव साताऱ्याचे आहेत आणि प्रीतम वीरकुमार पाटील हे कोणगोली बेळगाव कर्नाटक येथील आहेत। यांनी ॲक्च्युली अशी घटना माहीत असताना पोलिसांना या आरोपींच्या वास्तव्याबद्दल कळवण्याचं सोडून त्यांना लपवण्यासाठी मदत केल्यामुळे आम्ही त्यांना चौकशी करून गुन्ह्यामध्ये अटक करून आज कोर्टात हजर करून त्यांची रिमांड घेत आहोत। खरं तर या 5ही जणांना त्यांच्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आलं आहे किंवा त्यांना चौकशीसाठी बोलून मग अटक करण्यात आलेली आहे? सुरुवातीला चौकशी केलेली आहे आणि चौकशीनंतर त्यांना अटक केलेली आहे। यात आणखी काही नावं येण्याची समोर आहेत, आणखी काही व्यक्तींना अटक होऊ शकते? तो चौकशीचा भाग आहे, सध्या चौकशी चालू आहे। चौकशीनंतर त्या बाबतीत पुढील दिशा ठरेल। अद्यापही निलेश चव्हाणला अटक झालेली नाही। आपली किती पथकं जी आहेत ती रवाना करण्यात आलेली आहेत आणि कधीपर्यंत अटक होईल अशी अपेक्षा आहे? यामध्ये क्राईम ब्रँचचे 2 आणि आमच्या डिव्हिजनचे 3 असे 5 पथकं त्यासाठी काम करत आहेत। लवकरच त्याला अटक केली जाईल। खरं तर वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येप्रकरणी लता त्याचबरोबर शशांक आणि करिश्मा यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। खरं तर वैष्णवीला ज्या दिवशी आत्महत्या झाली त्या दिवसापर्यंत मारहाण करण्यात आलेली आहे आणि तिच्या अंगावरती 30 ते 29 जे व्रण आहेत ते आढळलेले आहेत। तो शवविच्छेदन अहवाल जो आहे तो समोर आलेला आहे आणि त्या दिशेनं आता सध्या पोलीस तपास करत आहेत। कॅमेरामन गोपाल हरणेसह कृष्णा पांचाळ, मुंबई तक, बावधन, पुणे।